नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशातील बँकिंग प्रणालीसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू करावा या प्रमुख मागणीसाठी देशातील 18 लाख कर्मचारी आज संपावर गेलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियनच्या मध्यवर्ती संघटनेच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले. जिल्ह्यातील 4000 बँका कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे 450 कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचा अंदाज आहे. या संपाचा सर्वसामान्यांना आज मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलाय. दिवसभरातील व्यवहारच ठप्प झाल्यानं अनेकांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. संयुक्त बँक कर्मचारी संघटनांच्या वतीनं देशभरामध्ये हा संप पुकारण्यात आलाय. युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियनच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी 5 दिवसांचा कार्य आठवडा तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी 1 दिवसीय संपामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. या संपामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग सेवा देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्यात. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सांगली, नाशिक आणि नागपूर येथे संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या संपामुळे सुमारे 450 कोटींचे व्यवहार पूर्णतः ठप्प झालेत. त्याचा व्यापारी, औद्योगिक आणि सर्वसामान्य ग्राहकांवरती परिणाम झालाय. खाजगी बँकांवरती या 1 दिवसीय संपाचा परिणाम मात्र झालेला नाही. बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वाढता कामाचा ताण आणि तीव्र मनुष्यबळाची कमतरता आणि कामजीवन यामध्ये सतत ढासळणारा समतोल यामुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती गंभीर परिणाम होत असल्याचं बँक संघटनांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्राहक सेवेच्या गुणवत्तेवरती तसेच बँकांच्या एकूण कार्यक्षमतेवर देखील विपरीत परिणाम होत असल्याचं संघटनांनी स्पष्ट केलंय. या देशव्यापी संपामध्ये सर्व संघटनांनी एकत्रितपणे भाग घेत सरकारकडे तातडीनं सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी ठाम केली आहे. 5 दिवसांचा कार्य आठवडा लागू झाल्यास बँक कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढेल, ग्राहक सेवा अधिक दर्जेदार बनेल, बँक प्रणाली अधिक सक्षम आणि कार्यक्षम होईल. सरकारनं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढच्या काळामध्ये अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा संघटनांचा इशारा आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 5 दिवसांच्या आठवड्यासाठी बँक कर्मचारी संपावरती गेलेले आहेत. त्यामुळे कोल्हापुरामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झालेली होती. तर मग तुमचं यावरती काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.